मुंबई महानगरपालिकेसाठी आज प्रचाराचा सुपर संडे आहे आणि आज प्रचाराच्या सुपर संडेच्या दिवशी जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भव्य अशी मोटरसायकल रॅली निघाली आहे। आपण बघतोय की या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मनसे सैनिक असतील, शिवसैनिक असतील, टू व्हीलरवरती सहभागी झालेले आहेत आणि याच रॅलीमध्ये अमित ठाकरे सुद्धा सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत अमित जी आहेत। खरं तर वार्ड क्रमांक 46 मध्ये जे आहे ते भव्य अशी रॅली निघाली आहे। हो नाही, सगळीकडेच मी त्या दिवशी पण बोललो तुम्हाला, सगळीकडे जातो तिकडे उत्तम प्रतिसाद आहे आणि मला वाटतं हे आता 2-3 शेवटचे दिवस आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं की आता सगळ्यात जास्त जोर दिला पाहिजे, कारण सगळ्यांना भेटलो पाहिजे। शेवटचे दिवस असल्यामुळे वेळ कमी आहे आणि म्हणून आमचे प्रयत्न आहेत की सकाळ दुपार संध्याकाळ मला वाटतं आमचे प्रचार चालूच आहेत। खरं तर प्रचार कंटिन्यू चालू आहे। प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे। काय प्रतिसाद आहे मुंबईकरांकडून? अतिशय उत्तम। जसं मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय की पक्ष म्हणून नाही तर मला वाटतं परिवार म्हणून सगळे एकत्र आलेत आणि हे तुम्हाला दिसू शकतं की कुठेही माझं तुझं असं नाही आहे, सगळे एकत्र एकवटलेत आणि मला वाटतं हा तुम्हाला निकाल ह्याचं उत्तर तुम्हाला वाटतं 16 तारखेला कळेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी यांचे युतीचे जे आहेत ते किती उमेदवार महानगरपालिकेमध्ये बसतील, काय तुम्हाला अपेक्षित? उमेदवारांचा आकडा नाही सांगू शकत, पण आमचा महापौर बसणार आणि तो मराठी बसणार हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय। आकडा हे मला वाटतं देव सोडून कोणच नाही सांगू शकत, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला एवढंच सांगू शकतो की देवाच्या कृपेने आमचा महापौर बसणार आणि तो मराठीच बसणार। खरं तर विरोधक सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जाते की 15 तारखेला हंडी फोडायची, म्हणून म्हणजे 15 तारखेला हंडी फोडायची मतदान स्वरूपात। ह्या टीकेला मी बघत पण नाही ना उत्तर द्यायची माझी इच्छा आहे, कारण आम्ही आमचं काम करतोय, आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय आणि आमचे विजन मांडतोय। आमचे जे वचननाम्यामध्ये आमचे जे मुद्दे आहेत ते मांडतोय, त्याच्यामुळे मला वाटत नाही की मला ह्या टीकेवर उत्तर द्यायची माझी इच्छा पण नाही आहे। खरं तर उत्सुकता होती आजच्या सभेची आणि आजची सभा जी आहे ते पार पडणार आहे शिवतीर्थावरती। सर्व महाराष्ट्रालाच उत्सुकता या दोन ठाकरेंची आहे। काय सभेमधून ऐकायला मिळणार आहे? हे मला पण तुमच्यासारखीच उत्सुकता आहे, कारण मी राजसाहेबांचं कधीही तयारी करत असताना मी त्यांच्या तयारीत जाऊन बसत नाही, कारण शेवटी जे समोर मला बघायला मिळतं त्याची एक उत्सुकता वेगळी असते आणि म्हणून मी त्या प्रतीक्षेत आहे की संध्याकाळ कधी होते आणि आपण शिवतीर्थावर कधी पोचतोय। निश्चितच काही जरी झालं तरी शिवसेनेचाच भगवा आणि शिवसेनेचाच महापौर जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार असल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे। कॅमेरामॅन गणेश रहाटेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, महाड, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।